सुरुवात झाली म्हणून या रोडच्या निमित्तानं घाण धुण्याला सुरुवात तुम्हा सगळ्यांना करायची आहे। एसटी स्टँड मी मान्य करतो, आदरणीय बाबा आढाव श्रद्धांजली वाहिली जाते, आदरणीय सुतारजींना श्रद्धांजली वाहिली जाते, पण आता जागा निश्चित करा। कुठं बोर्ड लावायचा त्याची परवानगी तुमच्याकडून गेली पाहिजे, नगरपालिकेमधून त्याला परवानगी मिळेल, त्यांना बोर्ड लावायचा, किती दिवस ठेवायचा। अरे काय चाललं वर्षभर? अरे अरे तुम्हाला त्या रोडला, नाशिक रोडला कधी बोर्ड लावले असे पार गळून गेले, ते उलटे डोके झाले तरी त्या बोर्ड नाही 6 महिने विद्रूप करून टाकलं सगळं शहर, कमानीवर कमानी। ते असे लटकलेले बोर्ड आठवा तुम्ही। अरे ज्यांना दृष्टी नाही विकासाची, ज्यांना काहीही कशा पद्धतीनं आपलं सुंदर शहर असावं हे वाटत नाही, त्यांना तुम्ही धडा शिकवलेला आहे, पण जबाबदारी आता तुमच्यावर आलेली आहे। जयाशे तुमचं मार्गदर्शन लागेल, समजल समजल अजून। एक लक्षात घ्या, निर्णय करा कुठं कुठं बोर्ड राहतील, कसे राहतील, स्वच्छता कशी राहील, नीटनेटकेपणा कसा राहील, शिस्त कशी राहील, एसटी स्टँड सुंदर दिसलं पाहिजे, स्वच्छ दिसलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे। शेवटी आपलं शान ही आपलं नाक आहे, आपलं लक्षात ठेवा। कुणी आलं तर म्हणतात अरे काय शहर, तिकून निघाल्यानंतर काय शहर, काय सुंदर म्हणतात, ते सुंदर आपल्याला जपायचंय। पाणी व्यवस्थित मिळेल, गटारी व्यवस्थित चालतील, वीज व्यवस्थित चालेल, प्रत्येक गोष्टीची काळजी। सुंदर शहर झालं पाहिजे, निर्मळ झालं पाहिजे, आणि अंतःकरणानं सुद्धा निर्मळ असलं पाहिजे। बंधुभाव आपल्याला सगळ्यांना जपायचा आहे, आणि म्हणून हे सगळं काम, एक विश्वास तुम्ही टाकला, तुमचं खूप अभिनंदन। हा विश्वासाला सार्थ करण्याचं काम निश्चितपणे मैथिलीताई आणि त्यांची सगळी टीम निश्चितपणे करील याची खात्री मला आहे। परंतु हा एवढा विषय संपत नाही हे लक्षात ठेवा, अजून बरंच काही बाकी आहे। अंमली पदार्थ पोलीस ते पकडीत असतील तर त्यांचं मला कौतुक आहे, कुणी पकडीत असेल एखादे पोलीसवाले ते अंमली पदार्थ, पण येतात कसे हे तपासलं पाहिजे। काही जणांनी गुंडगिरी चालू केली, दहशत केली जाते। बंदोबस्त करू हा शब्द फार जोरात चाललाय, याचा बंदोबस्त करू, त्याचा बंदोबस्त करू, अरे तुमचाच बंदोबस्त होणार आहे। आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे गोष्टी बंद झाल्या पाहिजे, काही असो। एवढ्यानं भागणार नाही नगरपालिकेनं, हे तुम्हाला सांगतोय। पहिले तर बेकायदेशीर टोल जे सुरू झालाय, टोल नाके, बेकायदेशीर टोल नाके म्हणतोय मी, लक्षात ठेवा। बेकायदेशीर टोल नाके, पहिले बेकायदेशीर टोल नाके बंद झाले तर सगळं सोपं होणार आहे, पण ते तुम्हाला बंद करावं लागतील हे लक्षात ठेवा। हे बेकायदेशीर टोल नाके कशाला आहे, टोल बंद झाले पाहिजे, टोल नाके। आणि जसं इथं सतीश तांबेने सांगितलं काय काय दिलं मी, हो मी अभिमानानं सांगतो, धरण करण्यामध्ये माझा मोठा वाटा आहे, मी कष्ट केले त्याच्याकरता, मान्य करतो मी। तिथं आउटलेट ठेवलं, ती पाईपलाईन आणली, डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई आणि त्यांच्या सहकार्याने इथं सगळं जाळं उभं केलं, पाणी दिलं सगळ्यांना, मान्य करतो आम्ही, अभिमान आहे आम्हाला आम्ही केलेल्या कामाचा। विमानतळ आपलं आलं हे खरंय, सगळं ॲक्विजिशन मी करून दिलेलं आहे तिथलं जमिनीचं। परंतु त्याबरोबर रेल्वे, अरे रेल्वे सुद्धा आलीच पाहिजे, लक्षात ठेवा बरं का, तुम्हाला खरं सांगतो, रेल्वे इथूनच गेली पाहिजे। आणि तुम्ही विचारून पहा, तेव्हा अकोल्यातून जात असेल तर माझी काही हरकत नाही, चांगला टुरिझम वाढेल तिकडं, स्वित्झर्लंड मधून चालल्यासारखी चालेल, मोठमोठे बोगदे राहतील, आनंद वाटेल लोकांना, माझं काही म्हणणं नाही त्यांच्या बाबतीत काही अडचण नाही, बदल करून त्या
सगळ्या ग्रीनरी मधून आणि स्वित्झर्लंड मधून जावा तशी, फक्त आम्हाला चढाई उतरायची संगमेरवाल्याला परवानगी द्या, एवढंच मी मागत असतो त्यांच्याकडे. परंतु जो प्लॅन आम्ही केलेला आहे तो अत्यंत सुंदर प्लॅन आहे. आणि तुम्ही पहा, विचारा रेल्वेवाल्यांना, सगळ्या सर्वेक्षणाला, हा प्लॅन करण्यामध्ये कोणाचा वाटा होता हे विचारा, काय बिघडत नाही. आणि घालवली कुणी, किती किती मोठं नुकसान तुमचं होतंय तुम्हाला कळतं का नाही? पिढ्यानपिढ्याचं नुकसान. निळवंड्यानं जसं पिढ्यानपिढ्याची समृद्धी, ज्या पद्धतीने विमानतळामुळं पिढ्यानपिढ्या तुमच्या लगेच दिल्लीला काय कुठेही पोहोचतील देशात, तसं रेल्वे सुद्धा तितकीच ताकदीची होती. पण घालवली कशी? टोल नाके बंद झाले पाहिजे आणि कोणच्या हातचं बावलं म्हणून वागून इथल्या सगळ्याचं नुकसान कुणी करणार असेल तर अजिबात सहन करायचं नाही, लक्षात ठेवा. आता जबाबदारी खूप घेतलेली आहे. मैथिलीताई, उद्या सकाळी 10 वाजताची तुमची बैठक, पदभार स्वीकारणं, याचा अर्थ बाकी काही सत्कार वित्कार झाले, आता सगळे गुलाल झालं, सगळं झालंय. बसायचं, प्लॅन करायचा, पहिलं तिथून निघायचं एवढे सगळ्यांनी, आणि इथं रस्ता साफ करायला यायचं. आणि मग फिनलँडला जाऊन या. तुमच्या शुभेच्छा आहे. फिनलँडहून काही चांगलं आणता आलं तर जरूर आणा. 6 महिन्यापूर्वी ठरलं होतं, त्यामुळे मी काही बोलत नाही, माहिती घेतली. 6 महिन्यापूर्वी प्लॅन होता, नगराध्यक्ष डोक्यात नव्हतं तुमच्या. परंतु ठीक आहे, परंतु आता कामाला पर्याय नाही, लक्षात ठेवा. मेहनत करा. आपल्या सगळ्या नगराध्यक्षांनी, सगळ्या उपनगराध्यक्षांनी, नगरसेवकांनी खूप काम आतापर्यंत सभापतींनी केलंय. तुम्हालाही काम तुम्हाला करायचंय. आपण सर्वजण शहर तर सुंदर करू, पण तालुक्याकरता सुद्धा तुम्हाला सांगतोय, तालुका सुद्धा तुम्हाला दुरुस्त करावा लागेल. त्याच्याकरता बेकायदेशीर टोल बंद करावा लागतील. दादागिरी करणाऱ्यांना बंदोबस्त करावा लागेल. शरद नाना आलाय आमच्याबरोबर. सैनिक पण बरोबर आहेत. तुमच्या सगळ्यांचे आभार. ज्यांनी पाठिंबा दिला, पक्ष, संघटना, आमची उत्कर्षताई, तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. बरं का, मी नाव ते घेत नाही करत, एक म्हटलं का समिती, म्हटलं समिती, सगळे त्यात आहे. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, तुमच्या सगळ्यांचे आभार. तुमच्या सगळ्यांना, इथं नाव आपलं काय दिगे ताई, अर्चनाताई, तुम्हाला खरं सांगतो, 3 जागांचे मतदान राहिलं. मी दिल्लीला होतो, मुंबईला होतो, मिटिंग चालू होत्या. ते दिलीपराव हे तर मोठे मोठे माणसं आहे, त्यात येणारच आहे. मला त्या अर्चनाताईचीच काळजी वाटायची. मी 2 मिटिंगा टाळून मुंबईवरून मुद्दाम त्या अर्चनाताई करता आलो, गरीबाची लेख निवडून आली पाहिजे म्हणून. गरीबाची लेख निवडून या म्हणून मी मिटिंग टाळून आलो. कारण गरीबाच्या लेखीचं जर वेगळं काही घडलं असतं तर ते तुम्ही आम्हाला शोभा दिली नसती, खरं सांगतो. सगळ्यात जास्त लीड. प्रचंड मोठं लीड. मस्त झालं नाही तिला, जाऊ दे. परंतु काही असो, खूप विजयी झाल्याबद्दल अभिनंदन. खूप तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. पुढे आपण असं जोमानं तुम्हाला शहर दुरुस्त केलं, तालुका सुद्धा दुरुस्त करायचा, एवढं लक्षात ठेवा. त्याकरता सगळ्यांनी कसोटी करा, एवढं आव्हान या निमित्तानं करतो. 2 शब्द संपवतो. अजून तुम्हाला खूप वेळा गुलाल खेळायचा आणि खूप वेळा नाचायचं, काही काळजी करू नका. संगमनेर नगरपालिकेच्या आपण सर्वांनी अभूतपूर्व असा विजय मिळवलेला आहे. मी अभिनंदन करतो सर्व मतदारांचे. जात पात धर्म भाषा सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळ्याच्या पलीकडे जाऊन संगमनेरचा नागरिक सर्व एक आहोत आम्ही सर्वजण. आणि संगमनेरच्या सेवा समितीच्या पाठीशी उभा आहोत हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे. विजय किती आहे, केवढा मोठा आहे.
16,000 तुम्हाला माहित नाही, नंतर पोस्टलचं मतदान मोजलंय, तुमचे आकडे जरा चुकलेत. 16,777 आकडा काय यावा पहा ना, पहिला 16 7 सगळं 7 7. अत्यंत अभूतपूर्व आहे, तुम्हाला खरं सांगतो अभूतपूर्व आहे. संगमनेर वासियांनी सगळ्यांनी जो मतदारांनी निर्णय दिला तो अभूतपूर्व आहे, तुमच्या विकासाला दिशा देणार आहे. मैथिलीताईचं तर अभिनंदन आहेच, त्याबरोबर अभिनंदन मला करावं लागतं आमच्या ह्या सर्व विजयी वीरांचं. थोडं अपयश आलंय, नको होतं यायला, ते आले. हे जरी खरं असलं तरी विजय मोठा आहे हे नाकारता येणार नाही. महाराष्ट्रातल्या मोठ्या विजयामध्ये तुमचं नाव आहे हे लक्षात ठेवा. अत्यंत चांगल्या पद्धतीनं जनसंपर्क डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या नेतृत्वाखाली 30 वर्षापूर्वी सुरू झालेली वाटचाल अव्याहतपणे विकासाच्या दृष्टीनं सगळ्यांचे मन जिंकणारी, अत्यंत पारदर्शक निर्मळ पद्धतीनं दुर्गाताईपर्यंत सगळे नगराध्यक्ष नाव राहून जातील, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, अनेकांना संधी मिळाली. प्रत्येकानं आपल्याकरता काम केलं, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. मतदारांचं अभिनंदन केलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम केलं, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. डॉक्टर तांबे तर प्रत्येक घरोघर नमस्कार करून या निमित्तानं आले. दुर्गाताईंनी नमस्कार केला, सत्यजित तांबेंनी नियोजन केलं. एक माणूस दिसत नाही पण पाठीशी असतो बरं का, तो डॉक्टर हर्षल. आणि त्यांना साथ देणारे सगळे जे नियोजनामध्ये होते, तुमचं अत्यंत सुंदर नियोजन झालं. त्या नियोजनाचं सुद्धा अभिनंदन या निमित्तानं मी करतो. अभिनंदन करायला खरं जे शब्द अपुरे असावेत, असा प्रकारचा सुंदर असा विजय तुम्ही सगळ्यांनी मिळवलेला आहे. पुन्हा एकदा एक विश्वास लोकांनी दाखवलेला आहे की नाही, हे शहर तालुका तुम्हीच सांभाळला पाहिजे, हा विश्वास दाखवलेला आहे. हे काम तुम्हीच पुढे नेलं पाहिजे. आणि म्हणून मी सत्यजित तांबेंना सांगेल, मी तुमचा दौरा 6 महिन्यापूर्वी काय ठरला तो ठरला मला माहित नाही. आपल्याला पद स्वीकारायचं, उद्या सकाळी 10 वाजता तुमचा पदग्रहण समारंभ होईल. सगळ्यांनी हजर राहायचंय. 6 महिन्यापूर्वीच आहे म्हणून मी बोलत नाही काही, नाही तर मी तर खरं म्हणजे माझ्यापेक्षाही तुमची सासूबाई हे लक्षात पाठीमागे लक्षात ठेवा. उद्या सकाळी 10 वाजता पदग्रहण, तो एक बैठक तुमची, आणि लगेच पहिलं काम तुम्ही करून जायचंय. हा नाशिक रोड आम्ही केला, वर्षभरामध्ये हाल चालले, ते फुलं सुकायला लागलेत, वेली सुकायला लागल्यात, गवाळ झाले रस्त्याच्या कडाला. उद्या सकाळी पहिलं पाणी मारायचंय तिथं, आपल्या सगळ्यांना स्वच्छ करायचंय, सुंदर करायचंय. महाराष्ट्रामध्ये 1 नंबरच्या मताधिक्याने म्हणजे 16,600 मतांनी आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार विजयी झालेले आहेत. त्याचबरोबर 30 पैकी 27 ठिकाणी आपले संगमनेर सेवा समितीचे उमेदवार प्रचंड मतांनी असे विजयी झालेले आहेत. आणि या सगळ्या विजयाचं श्रेय हे संगमनेरच्या तमाम जनतेला जातं. सगळ्या जाती धर्म, 18 बलुतेदार, 18 पगड जातीच्या सगळ्या लोकांनी आमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले, त्यांचं हे यश आहे असं मला आज या निमित्ताने सांगायचंय. या निवडणुकीच्या निकालाचे वैशिष्ट्य आहे की इथे गणेश गुंजाळ आता इथं निवडून आलेले आहेत आमचे नवीन नगर रोडमध्ये. नवीन नगर रोडमध्ये या प्रभागामधून निवडून आलेले असताना त्यांना सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी तिथं मतदान केलं आणि गणेशला निवडून देण्याचं काम केलं. काही लोक म्हणत होते की अमुक उभं राहिला मतं खाईल, परंतु तसं झालं नाही.
दुसरं उदाहरण मला तुम्हाला द्यायचंय ते म्हणजे आमच्या विजयाताई गुंजाळांचं द्यायचंय, ज्या 10 नंबरच्या प्रभागामधून निवडून आल्या त्या ठिकाणी देखील सगळ्या धर्माच्या लोकांनी गुंजाळताईंच्या पाठीशी खंबीरपणाने उभ्या राहिल्या आणि गुंजाळताईंचं देखील सीट आपलं मोठ्या मताधिक्याने निवडून आलं. या निवडणुकीमध्ये गरीबातल्या गरीब, सामान्यातल्या सामान्य माणसाने संगमनेर सेवा समितीच्या पाठीशी उभं राहण्याचा एक निर्धार केला. आताच मी काही वर्तमानपत्रांमध्ये पाहत होतो की बातमी आलेली आहे की संगमनेरमध्ये सुनामी मतांची या ठिकाणी झालेली आहे. या निवडणुकीमध्ये आपण उमेदवार देत असताना 31 पैकी 20 नवीन चेहरे देण्याचं काम केलं आणि ते सुद्धा सगळे नवीन चेहरे निवडून आले, याचा मला विशेष आनंद आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे, आमच्या अर्चनाताई सुभाष दिघेच्या बाबतीमध्ये एका झोपडपट्टीमध्ये राहणारी मुलगी जिच्याकडे फुटकी दमडी नाही, तिला सुद्धा या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचं काम आपल्या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. या ठिकाणी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना संधी देण्याचं काम आपण या निवडणुकीमध्ये केलेलं आहे आणि म्हणूनच एक मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे. मगाशीच मी सांगितलं की या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की अपयशाने खचून जायचं नाही आणि यशाने मातून जायचं नाही, अशा पद्धतीची ही निवडणूक झालेली आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश आलं, ते अपयश अत्यंत विनम्रपणे आपण सगळ्यांनी स्वीकारलं. ते स्वीकारल्यानंतर झालेल्या ज्या चुका असतील त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. त्या दुरुस्त करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि नगरपालिकेचा जो निकाल आहे तो त्याचं एक द्योतक आहे. त्यामुळे मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय डॉक्टर सुधीर तांबेंच्या मार्गदर्शनाखाली दुर्गाताई तांबेंनी जो जनसंपर्क या संगमनेर शहरामध्ये ठेवला, घराघरामध्ये तिचा एक जनसंपर्क होता आणि त्या जनसंपर्काचं देखील हे आज यश आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. प्रत्येकाच्या सुखदुःखात उभं राहण्याचं काम डॉक्टर सुधीर तांबे आणि दुर्गाताई तांबे यांनी कायम केलं. कोणत्याही गोष्टीचा कंटाळा न करता प्रत्येक गोष्टीमध्ये ते उभे राहिले. आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी या शहराला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा भरभरून देण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पाटबंधारे राज्यमंत्री झाले, निळवंडे धरण केलं. निळवंडे धरणाचं काम चालू असताना त्याच्यात पाईपलाईन टाकली. त्या पाईपलाईन मधून संगमनेर शहराला आज पाणी येतं. मागच्या 15 वर्षामध्ये असा एकही दिवस नाही का संगमनेर शहराला शुद्ध पाणी आलेलं नाही. आणि म्हणून हे सगळं जे काम आपण जे उभं केलं त्याचं हे आज यश आहे असं मी विनम्रपणे या निमित्ताने सांगतो. हे असतानाच विरोधी पक्षामधल्या अनेक लोकांनी देखील आम्हाला सहकार्य केलं. सगळ्या पक्षाच्या, सगळ्या जातीच्या, सगळ्या धर्माच्या लोकांनी आम्हाला मदत केली. ती यासाठी केली कारण मागच्या 1 वर्षामध्ये ज्या पद्धतीचा अनुभव या संगमनेर शहरातील आणि तालुक्यातील जनतेला आलेला आहे त्यातला कंटाळलेले त्यांचे सुद्धा लोक याला कंटाळलेले आहेत असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. आज इतक्या मोठ्या प्रमाणावर हे जे यश आपल्याला मिळतं आहे, हे यश खऱ्या अर्थाने मी संगमनेरकरांच्या पुढं या निमित्ताने अर्पण करतो, नतमस्तक होतो की इतकं चांगलं यश आपण या निमित्ताने दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब थोरात साहेबांची कॉलर टाईट करणारा हा निर्णय या निमित्ताने झालेला आहे, हे मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे. जे 1 वर्षापूर्वी झालं त्याचा प्रतिटोला जो आहे तो असा दिलाय की महाराष्ट्रात 1 नंबरच्या मताने नगराध्यक्षाचं सीट आपलं या निमित्ताने निवडून आलेलं आहे. आणि म्हणून या निमित्ताने अनेक लोकांच्या अपेक्षा देखील आहे याची मला जाणीव आहे. संगमनेर 2.0च्या माध्यमातून आपण एक जाहीरनामा, जनतेचा जाहीरनामा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. लोकांना काय पाहिजे, काय नको आहे, कशा पद्धतीने विकास कामं झाले पाहिजे, अजून काय चांगल्या गोष्टी आम्ही करू शकतो याची सगळ्यांशी आम्ही लोकांशी संपर्क केला. त्याच्यातून जे आम्हाला संकल्पना आल्या त्या संकल्पना मांडून संगमनेर 2.0चा जाहीरनामा आपण या ठिकाणी पुढे केलेला आहे. खरं तर हा निकाल 3 तारखेलाच लागणार होता. आज 3 तारखेचा निकाल 21 तारखेवर आलेला आहे. आमचे पहिल्या 100 दिवसात जे कामं करायचे होते त्याच्यातले 15-20 दिवस तर वाया गेलेले आहेत. परंतु निश्चित मी तुम्हाला खात्री देतो की ॲम्ब्युलन्सला जागा द्या. या ठिकाणी संगमनेर 2.0च्या माध्यमातून ज्या ज्या संकल्पना आपण मांडलेल्या आहेत, पहिल्या 100 दिवसामध्ये काय काम करणार,
पहिल्या 1 वर्षामध्ये काय काम करणार, पुढच्या 5 वर्षामध्ये काय काम करणार, या सगळ्या संकल्पना घेऊन आम्ही निश्चितपणे आपल्या समोर जाणार आहे. आणि आपल्याला एकच खात्री देतो की आपला भ्रमनिराश होणार नाही, कोणालाही मतदान केल्याचं या ठिकाणी पश्चाताप होणार नाही. अशा पद्धतीचं काम निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपण करून दाखवू. हे काम करत असताना खरं तर आम्हाला तुमचे सगळ्या जनतेचं आणि या संगमनेरकरांचं मोठं साथ लागणार आहे. कारण कुठलंही चांगलं काम करत असताना त्याच्यामध्ये अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात. अनेक चांगल्या पद्धतीचे कामं करत असताना अनेक वेळा आपल्याला काही लोकांना दुखवावं देखील लागतं. मात्र ज्यावेळेस संगमनेरकर म्हणून आपण एकत्र येऊ, जेव्हा जास्तीत मोठ्या संख्येने लोकांचा विचार करून आपण ज्यावेळेस काम करू, त्यावेळेस मला निश्चित खात्री आहे काही सगळे निर्णय घेत असताना, हे सगळं काम करत असताना संगमनेरकर म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहाल याची देखील मला खात्री आहे. ज्या ज्या गोष्टी आपल्याला जाणवत होत्या, ज्या ज्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी भेडसावत होत्या, ते सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं काम निश्चितपणाने आम्ही करणार आहे. मला या निमित्ताने एक गोष्ट सांगायची, काही इतका मोठं यश आपण आज मिळवलेलं आहे. संगमनेरकर एकत्र आले तर कशा पद्धतीने यश मिळतं याचा हे आज उत्तम उदाहरण आहे. मला या निमित्ताने एक गोष्ट सांगायची का येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचं मोठं जन आंदोलन आपल्याला नाशिक पुणे रेल्वेच्या बाबतीमध्ये देखील करावं लागणार आहे. या केंद्र शासनाला आपल्याला त्यांचे डोळे उघडावं लागणार आहे आणि आपल्याला सांगावं लागणार आहे का ही जी नाशिकवरून पुण्याला जाणारी जी हायस्पीड रेल्वे होती, ही देखील या ठिकाणी संगमनेर मार्गेच गेली पाहिजे. अशा पद्धतीचं आंदोलन देखील आपल्याला उभं करावं लागणार आहे. हे आंदोलन उभं करताना देखील आता उद्याच 22 तारखेला आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींची बैठक ठेवलेली आहे. या रूटवरच्या सगळे आमदार, खासदार, सगळे प्रमुख नेते यांना आपण बोलवलेलं आहे आणि ही बैठक आपण घेऊन एक जन आंदोलन कसं उभं करता येईल ह्याचा प्रयत्न करणार आहे. आपला प्रयत्न आहे का न भूतो न भविष्यती, अभी नाही तो कभी नाही, अशा पद्धतीने ह्या रेल्वेचा मार्गासाठी आपल्याला संघर्ष उभा करावा लागणार आहे. जेव्हा जेव्हा संगमनेरकरांनी संघर्ष उभा केलेला आहे, जेव्हा जेव्हा संगमनेरकरांनी चळवळ उभी केलेली आहे, जेव्हा जेव्हा संगमनेरकरांनी एखादं आंदोलन उभं केलेलं आहे, तेव्हा तेव्हा संगमनेरकरांना यश मिळालेलं आहे असा इतिहास आहे.